प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाठीमागचा सामना जर आपण पाहिला ना तर वाकी टीमने टॉस हारला होता, परंतु या मॅच मध्ये वाकी टीमने टॉस जिंकला आणि पाठीमागच्या मॅच मध्ये यश यांनी सांगितलं होतं की आम्ही टॉस जरी गमावला असला तरी आमच्या मनासारखं घडलेलं आहे, कारण आमच्या वाटेला बॅटिंग आलेली आहे. आणि आता तर वाकी टीमने टॉस जिंकला आणि पुन्हा एकदा तोच निर्णय घेतलाय की आम्ही बॅटिंग करत आहोत आणि बॅटिंगसाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते. या जोडीमध्ये थोडासा बदल केलेला आहे. प्रारंभिक जोडीमध्ये वाकी टीम कडून मैदानाच्या आतमध्ये सागर आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. ऑलराऊंडर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाकीचे आली, तर एका बाजूला KSKचे कटर गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे ते वारसोई देवचे अक्षय मोरे यांच्या हाती बॉल आहे. असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये. एका बाजूला बॅटिंग मध्ये सागर, एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत राहुल, एका बाजूला अक्षय मोरे. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. तुम्ही पाहताय राजे श्री शिवछत्रपती चषक 2025. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार राहुल जाधव. पहिलाच मोठा फटका खेळायला गेलेत, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडस बाहेर गेला आणि ही ओळख आहे, ही खासियत आहे अक्षय मोरे यांची. टप्पा पडल्यानंतर बॉलला कट करायचा आणि पहिलाच बॉल डॉट टाकलाय. पुन्हा तयार अक्षय मोरे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु वेळेची अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. पहिली धाव धावफलकावरती येत आहे. टप्पा पडल्यानंतर उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल इथे आलाय, तो डॉट मिळणार नाहीये. कोणती धाव. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती वाकी टीमच्या फक्त एक धाव आहे. वाकी टीमने पाठीमागच्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये वाकीला अवघ्या 7 मिळाल्या होत्या. त्यानंतर वाकी टीमचा धावसंख्येचा आलेख ग्राफ आहे तो उंचावत गेला होता, परंतु एका बाजूला पुन्हा एकदा अक्षय मोरे तयार. क्षेत्ररक्षक येतील, बॉल अडवतील, टाकतील, झडप घातली, समय सूचकता हजर जबाबीपणा दाखवला आणि इथे पहा रनआउट साठी गेले आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. यानंतरची मॅच आहे केळघर चौळशी आणि तेटली. आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला झाल्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. ब गटातून पहिला सामना आपल्या समोर येणार आहे. केळघर चौळशी विपक्ष तेटली. यानंतरची होणार आहे लढत. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. वाकी टीमला धक्का क्रमांक पहिला लागला. धावफलकावरती आहेत अवघ्या धावा 2. त्याचबरोबर सुनील दादा शिंदे कुरुशी यांचं या ठिकाणी आगमन आहे. एक पॉवर हिटर त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आपण स्थानपन्न व्हा. धावसंख्या आहे धावफलकावरती 2. एक गडी बाद. बॉलर तयार अक्षय मोरे, तर बॅटिंगसाठी आता सागर. फटका चांगला आहे. बॉलने गॅप शोधलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शर्यत, परंतु सीमारेषेलगत फुटबॉल स्टाईलने बॉल अडवलाय. क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला फुटबॉलही खेळावा लागतो आणि फुटबॉल स्टाईलने बॉल अडवला. संघासाठी काही धावा वाचवल्या. इथे जय मोरे यांनी फुटबॉल खेळला आणि अक्षय मोरे यांनी जो टाकलेला बॉल होता त्यांनी कौतुक केलं अक्षय मोरे यांनी की तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण केले. म्हणजे क्षेत्ररक्षकाची साथ ही गोलंदाजाला असणं किती महत्वाचं आहे आणि ती साथ आता अक्षय मोरे यांना लाभली. खोलवर टप्प्याचा हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलची फेकी. धाव घेण्याचा प्रयत्न इथे थांबवलेला आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती आहे 4. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा असणारा सामना. त्याचबरोबर ज्यांनी आर्थिक पाठबळ या स्पर्धेला दिलंय ना, अशाही व्यक्तिमत्वांचा उल्लेख करणं फार महत्वाचं आहे. एका बाजूला आम्हाला या स्पर्धेला 20,000साठी विशेष सहकार्य केलेलं आहे ते आदरणीय श्री संजू बाबा गायकवाड साहेब यांचं मनपूर्वक आभार. विशेष सहकार्य रविकांतजी पाटील साहेब पूर्व नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांचा आभार. विशेष सहकार्य संदीपदादा म्हात्रे लोकप्रिय समाजसेवक यांचा आभार. त्याचबरोबर श्री शिरीष प्रभाकर पाटील साहेब समाजसेवक यांचा आभार. त्याचबरोबर माननीय सौ
उषाताई भोईर पूर्व नगरसेविका यांचे आभार. हे काही विशेष सहकार्यांच्या वतीने आम्हाला मिळालेले आहेत. प्रथम क्रमांकाला द्वितीय क्रमांकासाठी विशेष सहकार्य आणि अखेरकार हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. तडक फडक बेधडक कडक आलाय या बॉल वरती. यश यांच्या बॅट मधून मोठा टोला षटकार. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा छोट्या उसळीचा बॉल. ताकदीचा वापर जबरदस्त केला. टायमिंग होतं यश यांच्या बॅट मधून प्रॉपर आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. पाठीमागच्या मॅच मध्ये यश कदम यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर पहा जसा पहिला बॉल फेस केला असं वाटलं की जिथून पाठीमागचा डाव सोडला होता ना तिथूनच पुढे सुरुवात केली की काय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज सागर माघारी. त्याचबरोबर विशेष सहकार्य आम्हाला आयु मधुकर महादेव सकपाळ यांच्या वतीने विशेष सहकार्य. त्याचबरोबर टप्पा पडल्यानंतर इथे बॅटचा किनारा भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज इथे माघारी. एका बाजूला आता बाकी टीमला लागोपाठचे काही धक्के लागतायत. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात आहेत. एका बाजूला गोलंदाजी करताना क्षितिज मोरे यांनी चांगली गोलंदाजी केली. हॅट्रिक 100 वरती आहेत. एका बाजूला आता विकासभाई कदम बॅटिंगसाठी स्वतः एक संघ मालक आहेत. आता बाकी टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. बॅटिंगसाठी तयार होतील. एका बाजूला क्षितिज मोरे गोलंदाजी करतात. हॅट्रिकचा बॉल घेऊन निघतील. हॅट्रिक बद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो की या शब्दाचा उगम 1858 साली झाला. अखेरकार इथे आणखीन एका विकेटचं पतन. पहिली वहिली हॅट्रिक टिपली आहे. पठ्ठ्या वारसोई देव या गावचा क्षितिज मोरे. टप्पा पडल्यानंतर उजवी एसटी वाकवली क्षितिज मोरे यांनी आणि धक्का क्रमांक याच ओव्हर मधला तिसरा दिला आणि तब्बल हॅट्रिक टिपली आहे. या शब्दाबद्दल आपण चर्चा करतो. एच स्टीव्हन्सन हे असे खेळाडू होते ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना त्यांनी अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट विकत आणली त्यांचा सन्मान करण्यासाठी. आणि ट्रिक या शब्दासोबत हॅट हा शब्द जोडला गेला. तिथून पुढे प्रघात पडला तो म्हणजे हॅट्रिक आणि तीच हॅट्रिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अजय. धावसंख्या आहे धावफलकावर 11. 4 गडी बाद. क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळणार नाहीये. क्षितिज मोरे यांचं एक यशस्वी षटक. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 11. गडी गमवलेले आहेत वाकीने 4. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन वेगळे गावाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एक चांगली स्पर्धा आपण सर्वजण जिचा आस्वाद घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त या स्पर्धेचं आयोजन राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 चा आपण आस्वाद घेत आहोत. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे लोकप्रिय समाजसेवक नवी मुंबई या नगरीतील संदीप दादा म्हात्रे यांचं आगमन होत आहे. अनेक स्पर्धा दादांच्या वतीने विशेष सहकार्य लाभतं अशा व्यक्तिमत्वाचं आगमन झालेलं आहे. क्रिकेटवरती यांचं असताना प्रचंड मोठं प्रेम त्याचबरोबर बऱ्याचशा
सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि विशेष सहकार्य ज्यांच्या वतीने लाभतं अशा व्यक्तिमत्वाचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे। आदरणीय संदीप दादा म्हात्रे यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे। एक लोकप्रिय असे समाजसेवक, क्रीडा क्षेत्रावरती भरभरून प्रेम करणारे व्यक्तिमत्व यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे। दादांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत आणि त्यांनाच तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे। या बॉलच्या पाठीमागे काही धावा मिळतील, एक सिंगल धाव आलेली आहे। फार वेळानंतर ही धाव वाकी टीमला मिळते। 12 वरती 5, शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे। चला टॉससाठी या। टीम केळगर सोळशी आणि तेटली आपल्यामध्ये टॉस होणार आहे। टीम केळगर सोळशी आणि तेटली आपल्यामध्ये टॉस होणार आहे। आपण या बॅटिंगसाठी विलास चला रिपोर्टिंग करा। टीम केळघर सोळशी आणि तेटलीला विनंती आहे की आपण येऊन थांबा। इनिंग ब्रेकमध्ये आपल्यामध्ये लगेच टॉस केला जाईल। बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, सेफ हँड, वेल जज कॅच पकडलाय। विकेटचा आणखीन एका पतन आणि फलंदाज जातील आणखीन एक माघारी। विलास आले तसे माघारी। आज मधल्या फळीमध्ये मोठा खेळ रुपेश, विकास, अजय आणि विलास आतापर्यंत करू शकलेले नाहीत। अजय मैदानाच्या आतमध्ये आहेत। राहुल आज मोठा खेळ नाहीये। सागर, यश यांनी प्रयत्न निश्चित केला थोडाफार, 7 धावा त्यांनी बनवल्या। सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत मधल्या फळीमध्ये। आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही, तुम्ही धावा संघासाठी किती कुटताय ना याला फार मोठं महत्व आहे। इथून पुढे तुम्ही धावा संघासाठी किती बनवताय ना यालाच आता महत्व उरलेलं आहे, कारण धाव फलकावरती अवघ्या 12 आहेत 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये। 3 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी 10 आल्या तर धावसंख्या चांगली उभी राहील 22ची, परंतु त्याचा प्रयत्न करावा लागेल। 10 ते 12 धावा फार महत्वाच्या आहेत वाकीसाठी। एका बाजूला वारसोई देव या धावा देईल का? अभिजित अंतिम ओव्हरमध्ये तयार होतील। षटक क्रमांक 3 चला घाई करा, दोन्ही संघांना आहे विनंती। आणखीन एक फलंदाज माघारी चाललाय। फलंदाज सिद्धेश जातील माघारी। धक्का आणखीन एक लागलाय, 7व्या क्रमांकाचा धक्का लागलेला आहे वाकी टीमला। ज्या वाकी टीमने पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता ना तो संघ आता धावांसाठी झगडतोय। मुख्य व्यासपीठावर तुम्हाला लोकप्रिय समाजसेवक संदीप दादा म्हात्रे पाहायला मिळतात, ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला आम्हाला विशेष असं सहकार्य लाभलेलं आहे। अनेक स्पर्धांना विशेष सहकार्य आणि आवर्जून सातारा प्रीमियर लीगचाही उल्लेख करावा लागेल, त्याही स्पर्धेला त्यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलं होतं। अनेक स्पर्धा तुम्ही घ्या नवी मुंबईमध्ये होणाऱ्या विविध तालुक्यातल्या, त्या स्पर्धांना विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभतं किंवा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, परंतु हा डॉट बॉल आलेला आहे। या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाही। शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे। धावा धावफलकावरती आहे तब्बल 12, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। टार्गेट सेट करणारा बॉल काय दडलं या शेवटच्या बॉलच्या पाठीमागे। बॉलर तयार तर बॅट्समन तयार। आक्रमण केलं, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत, एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक काही मिळेल का? दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज जातील माघारी। धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 13, विजयासाठी बनवायच्या आहेत आता वारसोई देवला 14। थँक्यू सो मच। मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने ज्यांचं शुभागमन आपण पाहतोय, अर्थातच नवी मुंबई नगरी आणि कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 100% नगरसेवक म्हणून ज्यांची वर्णी लागेल असं व्यक्तिमत्व। सातारा प्रीमियर लीग ही बहुचर्चित स्पर्धा आणि त्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांचं पाठबळ आम्हाला लाभलं, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। त्यांच्यासोबत आलेला त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, या सर्वांचं वेंगळे गावच्या माध्यमातून आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करतोय। टीम केळगर सोळशी आणि तेटली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो आपण या। दादांना विनंती करतो, दादा या, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय। टीम केळगर सोळशी चला लगेच या आणि टीम तेटली। आज शिवजयंती आहे आणि शिवजयंती निमित्त ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहताय तुम्ही। अगदी संपूर्ण भगवं वातावरण पाहायला मिळते। अनेक
विविध कार्यक्रम नवी मुंबईमध्ये आहेत आणि त्या सर्व कार्यक्रमातून अतिशय महत्त्वपूर्ण वेळ दादांनी या ठिकाणी दिलाय. शिवचरित्र आपण देतोय, ती दोन्ही बुक्स घेऊन या. दीपक दादा, आपल्याला विनंती आहे. दादा, या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून शिवचरित्र आपण दोन्ही कॅप्टनना या ठिकाणी देणार आहोत. कॅप्टनना विनंती करतो या. या केळकर सोळशी दादांच्या शुभ हस्ते आपण हे शिवचरित्र या ठिकाणी देणार आहोत. पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेलं शिवचरित्र आहे आणि शिवजयंती आहे, त्यानिमित्त खऱ्या अर्थाने आपण पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिखित शिवचरित्र हे पुस्तक आपण दोन्ही कॅप्टनना या ठिकाणी देणार आहोत. शिवजयंती आहे, अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी शिवचरित्र पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिखित हे जे पुस्तक आहे ते आपण तेटली टीमच्या कॅप्टनना देतोय, संतोष भोसले. आणि दादांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. ओम साई MTC लाईव्ह खूप चांगलं काम करतात, त्यांचंही कौतुक आपण सातत्यपूर्व करतोय. आणि एका बाजूला टीम केळकर सोळशी, त्यांनाही आपण दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवचरित्र हे बुक्स या ठिकाणी देतोय. आणि आपण करणार आहोत टॉस. येस, तेटली टीमकडून कॉल दिला जाईल. स्विंग द कॉइन. छापा हा कॉल आहे आणि छापा आहे. टीम तेटली टॉस जिंकलाय निर्णय. क्षेत्ररक्षण करून बॅटिंग करायची आहे. किती धावा स्कोरबोर्डती लावाल? जेवढा जास्तीत जास्त स्कोर करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू. दादांकडे जाईन. दादा, शिवजयंती उत्सव आज महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर जगभरामध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरी केला जातोय. परंतु KSK म्हटलं की काही ना काहीतरी नवीन केलं जातं. आज क्रिकेटच्या पटलावरती शिवजयंती महोत्सव साजरी केला जातोय. संपूर्ण तुम्ही मैदान पाहिलं तर भगवे झेंडे पाहायला मिळत आहेत. बाउंड्रीला संपूर्ण भगवा पट्टा आहे. तुम्ही कसं पाहता या स्पर्धेकडे? नाही, स्पर्धेचं आयोजन खूप छान आहे आणि मेन म्हणजे चषकाची जी टॅगलाईन आहे, राजा शिवछत्रपती चषक, हे खूप सुंदर योजना आहे, संकल्पना आहे. मला वाटतं मागच्या 3-4 दिवसापासून दीपकदादा मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मी प्रयागराजला असल्यामुळे माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही. माझ्या या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. आणि आज राजे शिवछत्रपतींचा जयंती दिवस, देव देश आणि धर्मासाठी जे आपल्या प्रत्येकासाठी लढले, त्यांच्या जयंतीनिमित्त आपण हा जो चषक आपण आयोजन केला आहे त्याबद्दल माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत आणि या शिवजयंतीच्याही सर्वांना शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. हे दादांचं मनोगत आपण ऐकलं. दादांना विनंती करतो आपण, दादा मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या, स्पर्धेचा आनंद घ्या. कॅप्टननाही आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि टीम तेटलीनी टॉस जिंकला आणि त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मटेकर सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला, संतोष देसाई सरांना आतापर्यंत ऐकलं. एका बाजूला बॅटिंगमध्ये क्षितिज आणि एका बाजूला जय ही जोडी आलेली आहे. एका बाजूला ओव्हर नंबर 1 मध्ये पहिले षटक राहुल यांच्या हाती असणारा बॉल. क्षितिज मोरे ज्यांनी बॅटिंग करताना 2 बॉलच्या पाठीमागे 4 बनवलेले आहेत. हाई बॉल निघाला सीमारे दिशेने, बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील 4, आलो चौकार. एका बाजूला क्षितिज मोरे 8 वरती बॅटिंग करतात. राहुल पुन्हा तयार. प्रयत्न मोठे करावे लागतील. पायांचा वापर होता या बॉलच्या पाठीमागे आणि स्ट्राईक वरती कोण आलेला आहे तर जय आलेले आहेत. या खेळाडूबद्दल चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागली ज्यावेळेस वारसोई देव हा संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकला होता आणि षटकार मारून जिंकवणारा खेळाडू कोण होता तर हा छोटा जय होता. स्ट्रायकर एंडला आलेला आहे बॅटिंगसाठी. परंतु राहुल आणि टीम वाकीला प्रयत्न मोठे करावे लागतील कारण बॅटिंग करताना फार कमी धावा बनवलेले आहेत आणि त्या धावांचा बचाव करताना धारदार गोलंदाजीचे वार. आता आक्रमण केलंय आणि अखेरकार एक टप्पा घेत बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. भाई ये भी कहा पीछे रहने वाले, छोटा बॅग बडा धमाका. वारसोई देवचा जय ठोकतो या बॉल वरती चौकार. एका धावेची गरज आहे. 5 बॉलचा खेळ झाला आणि जयचा फटका पॉवरफुल आहे, वंडरफुल आहे, ग्रेसफुल आहे. बॉल सीमारेषा पलीकडे गोल. 4 धावेंसाठी फरार. एका धावेची गरज, बॉलर तयार.
आणि हाही फटका चांगला खेळलाय, ताबडतोब खेळलाय आणि विजयाचा कळस रवणारा फटका आपल्या स्टाईलने ठोकलाय. विजयाचा षटकार. मॅन ऑफ द मॅचचा आद्यमान आम्ही देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची ही चर्चा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करतोय. आणि क्षितिज मोरेला अनेक मॅन ऑफ द मॅच मिळालेत, परंतु आता थोडंसं आपल्याला चेंज करावं लागेल. एक युवा खेळाडूने त्याचं टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय आणि त्या कारणाने आम्ही जय मोरे याला मॅन ऑफ द मॅच देतोय. जय मोरे मुख्य व्यासपीठावरती या. छोटा खेळाडू आहे, जसं म्हटलं जातं ना, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. अप्रतिम खेळ त्यांनी केलाय. जय मोरे मुख्य व्यासपीठावरती या. जय या लगेच आपण. आणि हा बहुमान जो आहे मॅन ऑफ द मॅचचा, तो बहुमान आदरणीय सन्माननीय आपणा सर्वांचे लाडकं नेतृत्व अर्थातच संदीप दादा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा बहुमान आपण जय मोरे यांना देतोय. अप्रतिम खेळ केलाय. जय या. मॅन ऑफ द मॅच मुख्य व्यासपीठावरती दिला जातोय. दादांच्या शुभ हस्ते देऊया. पहा, छोटा खेळाडू आहे पण काय कामगिरी केली यार. सामना फिनिश केला. महेंद्र सिंग धोनी स्टाईलमध्ये बॉलला स्टँडमध्ये पाठवलं आणि सामना फिनिश केला. दादांच्या शुभ हस्ते. टाळ्यांचा प्रतिसाद थोडासा कमी पडतो यार, टाळ्या पाहिजेत या खेळाडूसाठी. जय मोरेशी बोलूया आपण. अक्षय कदम सगळी माहिती आमच्यावर. जय, कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच मिळते? खूप छान वाटतंय, परंतु आमच्यात अजून एक युवा गोलंदाज आहे अभि कदम, त्याने खूप छान खेळ खेळला. त्याने पहिली मॅच पण खूप छान बॉलिंग केली आणि दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा खूप छान बॉलिंग केली, त्यामुळे त्याचंही तेवढंच योगदान आहे. बॅटिंग करताना क्षितिज मोरे खूप मोठा खेळाडू आहे. काय माहिती, काय टिप्स तुला देतो का? हा, क्षितिज दादा नेहमी पाठिंबा देत असतो, त्याच्याचमुळे आज आम्हाला आत्मविश्वास आला आहे आणि आमची मोरया 11 खूप यंगस्टर आहे, त्यामुळे आम्ही जितायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हे तू पाठ करून आला होतास, मला वाटतंय चांगला बोलतोय. इथून पुढे मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत आणि सन्मान करण्यास आम्हाला खूप आनंद होतोय, कारण ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने सातारा ह्या टायटलला न्याय दिला आणि सातारा प्रीमियर लीग ही बहुचर्चित स्पर्धा खऱ्या अर्थाने सक्सेसफुल करण्यामध्ये बहुमूल्य योगदान आम्हाला केलं. अर्थातच नवी मुंबई नगरी आणि कोपरखिरणी विभागातील लोकप्रिय समाजसेवक आपणा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी दीपक दादांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांना करूया आपण सन्मानित. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याबरोबर आपण शिवचरित्र